रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेव हरविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद भागवत स्कंद पहिला अध्याय 13. विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे. सूत म्हणाले, विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला. जे जाणण्याची त्यांची इच्छा होती ती पूर्ण झाली होती. विदुराने मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांची ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षा उरली नाही. शौनक महोदय आपला चुलता विदुर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर, त्यांचे 4 भाऊ धृतराष्ट्र, युयुत्स, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागतासाठी समोर गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादीद्वारा सर्वजण त्याला भेटले आणि विरह दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागले. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसवून त्याचा यथोचित सत्कार केला. भोजन व विश्रांती झाल्यानंतर विदुर समाधानाने आसनावर बसला. तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक सर्वांच्या देखत म्हणाला. युधिष्ठिर म्हणाला, काका, विषप्रयोग, लाक्षागृहात जाळून मारणे यासारख्या आमच्यावर आलेल्या संकट प्रसंगी आपण मातेसह आम्हाला वाचविले. आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपणास कधी आठवण येत होती काय? पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण जीवन निर्वाह चालविलात? पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थे क्षेत्रांचे आपण दर्शन घेतले? प्रभो, आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात. आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देतो. आमचे सुहृदय बंधू बांधव यादव, ज्याचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहेत, ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना? आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचे विषयी ऐकले तरी असेल. युधिष्ठिराने असे विचारल्यानंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशाची संदर्भात जे काही अनुभवले होते ते सविस्तर सांगितले. फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काहीही बोलला नाही. करुण हृदय असलेला विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता. म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही. नाहीतरी ती घटना आपोआप समजणार होतीच. पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत. तो काही दिवस सुखाने हस्तिनापुरात राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतित त्याने सर्वांना प्रसन्न केले. विदुर तर साक्षात यमराज होता. मांडव्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो 100 वर्षासाठी शूद्र जन्मात आला होता. या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते व ते पाप्यांना योग्य असा दंड देत होते. राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूसह राजा युधिष्ठिर आपला वंश चालवणार आहे. एकदा एका राजाच्या सेवकांनी मांडव्य ऋषींच्या आश्रमात चोरांना पकडले. चोरांना आश्रय देणारे मांडव्य ही चोर आहेत असे वाटून सेवकांनी चोरांबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवली. राजाला हे कळल्यावर राजाने ऋषींना सुळावरून उतरवून क्षमा मागितली. ऋषींनी यमाकडे जाऊन हे कोणत्या पापाचे फळ आहे असे विचारले. यमांनी सांगितले, लहानपणी तू फुलपाखराला गवताच्या काडीने टोचले होतेस. ऋषी म्हणाले, अजाणतेपणी केलेल्या पापासाठी हे शासन जास्त कठोर आहे, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही 100 वर्षेपर्यंत शूद्र योनीत राहाल. या शापामुळे यमराज विदुराच्या रूपाने अवतरले. परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला. या प्रकारे पांडव गृहस्थाश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत चालले आहे. पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती आलीच. परंतु काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आता काळ तर मोठा कठीण आला आहे, तेव्हा झटपट येथून निघावे. हे राजा, सर्व समर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागला आहे, ज्याला टाळण्याचा कोणताही उपाय नाही. काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेल्या प्राणही बोलता बोलता निघून जातो, तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा? आपले चुलते बंधू, नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले. आपले वयही झाले आहे. शरीर वृद्धत्वाची शिकार झाले आहेत आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिलात. पहा ना,
या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते. म्हणूनच आपण बिबाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात. ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, विष प्रयोग करून मारण्याची इच्छा केली, भर सभेत ज्यांच्या विवाहोती पत्नीचा अपमान केला, ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतले, त्यांच्याच अन्नावर प्राणाचे पालन पोषण करण्यात काय अर्थ आहे? अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता, ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची. वृद्धापकाळाने गलित गात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे. या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही. यात गुंतू नका. ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा. जो आपल्या सगळे सोयऱ्यांना न कळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो. स्वतःच्या समजाने अगर दुसऱ्याने समजाविल्याने जो या संसाराला दुःख रूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होय. यापुढील काळ मनुष्याचे गुण कमी करणारा असेल, म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या न कळत उत्तराखंडाकडे निघून जा. जेव्हा लहान भाऊ विदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजाविले, तेव्हा बांधवांचे सदृढ स्नेह पास तोडून टाकून भावाने दाखवलेल्या मार्गाने तो निघाला. ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुख प्राप्ती होते, त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्या होते. अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परमप्रत पतिव्रता सुबलनंदिनी गांधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. अजातशत्रू युधिष्ठिराने दुसरे दिवशी प्रातकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला. त्यांना तीळ, गायी, भूमी आणि सुवर्णाचे दान दिले. त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला, तेव्हा त्याला तेथे धृतराष्ट्र, विदुर आणि गांधारी दिसले नाही. युधिष्ठिराने खिन्न होऊन तेथे बसलेल्या संजयाला विचारले, संजया, माझे ते वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कुठे आहे? पुत्र शोकाने पीडित झालेली दुःखी काकी गांधारी आणि माझे हितैषी चुलते विदुर कुठे? धृतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते. मीच कसा मंदबुद्धी पहा, माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली असेल ना. आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हाला वाचविले. ते येथून कोठे निघून गेले बरे? सूत म्हणाले, आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत. हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याकुळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता. तो दुःख वेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने हातांनी अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिरला म्हणाला. संजय म्हणाला, हे कुरुकुल नंदन, आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही. महाबाहो, त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले. तेवढ्यात तुंबरू गंधर्वासह देवर्षी नारद तेथे आले. युधिष्ठिराने आपल्या बंधूसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले. युधिष्ठिर म्हणाला, भगवन, माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही. ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुळ झालेली बिचारी माता गांधारी येथून कोठे गेली असतील बरे? भगवन, या अथांग दुःख समुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात. तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले, धर्मराज, तू कोणासाठीही शोक करू नकोस, कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात, तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्या प्राण्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो. ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसन घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपीत दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात. ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेने मनुष्याचे संयोग वियोग होतात. तू लोकांना जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ती व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाही. म्हणून धर्मराजा, ते दीनदुःखी चुलते चुलती अशा असह्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकते? हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे. हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर
काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्याचे संरक्षण कसे करू शकेल? बिन हातवाले हे हातवाल्यांचे, बिन पायवाल्यांचे गवत इत्यादी 4 पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रगट होत आहे. त्या ईश्वराला पहा. महाराज, सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या पृथ्वी तलावावर देवांचा द्रोह करणाऱ्यांना चा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झाले आहे. त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे. उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबलेले आहे. जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबा. हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्त ऋषीच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेने स्वतःला वेगवेगळ्या 7 धारांत विभागले आहे, ज्याला सप्तस्रोत असे म्हणतात, तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, पत्नी गांधारी आणि विदुर यांचे बरोबर गेले आहे. तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात. आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही. ते फक्त पाणी पिऊन शांत चित्ताने तेथे राहत आहे. आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या 6ही इंद्रियांना विषयापासून मागे खेचले आहे. भगवंतांची धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्व गुणांचे दोष नाहीसे झाले आहे. त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले आहे. शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे. त्यांनी आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटून टाकले आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून वटलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात सुविघ्न आणू नयेस. हे धर्मराजा, आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि शरीर जळून भस्म होईल. गार्हपत्य इत्यादी अग्निद्वारा पर्णकुटी सहित आपल्या देहाचा पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सह गमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करते. धर्मराजा, ते आश्चर्य पाहून हर्षित पण योगामुळे दुःखित झालेला विदुर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल. एवढे बोलून देवर्षी नारद तुंबुरू गंधर्वासह स्वर्गाकडे गेले. युधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला. श्रीमद भागवत स्कंद 1 अध्याय 13 समाप्त. रामकृष्ण हरी.